याच्या जागेवरती जर कोणतरी स्ट्रॉंग पर्सन आला तर त्याला आपण पुश करू शकतो का? त्याला पुश केलं तर आपणच पुश होऊन जाऊ मागे. ओके, सो अशा वेळी काय करायचं लक्ष द्या. सो असं कॉलर पकडलं, कपडे झटकवले. ओके, सो त्याचा नेक, त्याचा फेस. ओके, तुमचे हात आहे, पंजा दाखवलं तर तुम्हाला सगळ्यांनी पंजा असे करा, टाईट घट्ट एकदम. ओके, आणि अशी मुठी करा, फिस्ट करा, फिस्ट. ओके, फिस्ट केलं, कपडे झटकवले, फिस्टनी फेस लेवलला पंच. ओके, फेस लेवलला पंच किंवा नेकला जिथे कुठे तुम्हाला मारता येईल तिकडे जोरात मारायचं. एका हाताने नसेल जमत, दोन्ही हाताने मारा. ओके, हट समोरच्याला लागलं पाहिजे, तो हट व्हायला पाहिजे. ओके, हा लक्ष द्या. ओके, नंतर गप्पा मारत बसा. ओके, समजलं काय करायचं? जो कपडे झटकवले, पंच मारलं. ओके, कुठे मारणार? नेकला. स्वतःला मारायचं नाही, नेकला मारायचं. ओके, किंवा मग फेसला. नाक दिसतंय ना सगळ्यांचं नाक. ओके, तो नाकला जोरात मारायचं जेणेकरून तो इम्बॅलन्स होऊन जाईल, त्याला समोर काय दिसणार नाही आणि तेवढंच तुम्हाला वेळ भेटेल पळून जाण्यासाठी. समजलं? ओके, सो जस्ट प्रॅक्टिस करा. आता असं समजा की एक डमी पर्सन तुमच्या समोर आहे, कॉलर धरला आहे. सो सगळ्यांनी सोबत आपण प्रॅक्टिस करायची. ओके, ऑन अ काउंट ऑफ 3, 1, 2, 3. कपडे झटकवले, पंच. ओके, पळायचं. कळलं का? नुसतं ऍक्शन करायचं नाही, रिअल मध्ये पण ऍक्शन करायचं नाही, खरं पळून जायचं. कळलं? जिथे कुठे लपता येईल किंवा जिथनं कुठे पळून जाता येईल तिथे पळून जायचं. कळलं? ओके, सो हे बेसिक समजलं. कपडे झटकवले, पंच. ओके, नेक्स्ट. सो आता जर तुम्ही